नको आहे ना? जेवढी जमीन तुमच्या रिंग रोड मध्ये जाते तेवढीच जमीन तुम्हाला रिंग रोडच्या बाजूला पाहिजे. आणि जिल्हाधिकारी साहेब, माझी विनंती हो, अहो तुम्ही पण शेतकऱ्याचाच मुलगा असाल ना, मग का तुम्हाला शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीये? सांगा ना. जिथं 3-3, 3.5 कोटी रुपये एकर जमीन आहे ती 9 लाख रुपये एकरनी तुम्हाला द्यायची. आणि का मग हे 32,000 कोटी रुपये कशासाठी आले, कोणासाठी आले? हे शेतकऱ्यांना मोबदला द्यायला नाही, मग कशासाठी आले ते? मग काय गल्ली ते दिल्ली फक्त टक्केवारीच्या नावाखाली पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी वाटून घ्यायला आलेत का? निषेध, एकदम निषेध. अरे आम्ही जे पुढारी त्या अधिकाऱ्यांना लक्ष ठेवायला निवडून दिले, अरे तेच पुढारी जर त्या अधिकाऱ्यांचे मित्र झाले आणि एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत, अरे काय चाललंय काय? तुम्ही म्हणी सुद्धा बदलून टाकल्या. शेतकऱ्याची वाट लावली रे तुम्ही, वाट लावली. निषेध, एकदम निषेध. मग मला खेदाने म्हणावं लागतं हे सरकार शेटजी आणि भटजीचं आहे का? मग शेतकऱ्याचं नाही का? फक्त तुम्ही जर शेतकरी विरोधी जर धोरण राबवत असाल तर अशा सरकारच्या विरोधामध्ये आम्ही, अशा सरकारला आमचा निषेध, एकदम निषेध. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम.